शिंदे साहब इस्तीफा दो, सरकार इस्तीफा दो, गद्दार सरकार होश में आओ, गद्दार सरकार होश में आओ, एकनाथ शिंदे इस्तीफा दो, देवेंद्र फडणवीस इस्तीफा दो, अजित पवार इस्तीफा दो, जय भवानी, शिवाजी महाराजांच्या भ्रष्टाचारी सरकार होश में आओ, भ्रष्टाचारी सरकार होश में आओ। आज गोंदिया शहर काँग्रेसच्या वतीने एक डेलिगेशन जे मालवण मध्ये जे घटना घडली हे फारच शोकांतिकाची घटना आहे। ज्या सरकाराच्या पंतप्रधान म्हणतो न खाऊंगा न खाने दूंगा, तो त्या माणसाच्या महायुतीची सरकारामध्ये 8 महिन्या अगोदर एक पुतळा अनावरण माननीय प्रधानमंत्री स्वतः करतात। त्या पुतळ्यामध्ये त्याचे फाउंडेशन मध्ये 5 कोटी रुपये खर्च करण्यात येते। त्या पुतळा 8 महिना टिकला नाही, हे सर्वात शोकांतिकाची गोष्ट आहे। म्हणजे यांचे चित्र आणि चरित्र हे वेगवेगळे आहे, हे आज आपल्याला दिसायला भेटला। आज मालवण मध्ये जे घटना घडली, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज जे महाराष्ट्राची आत्मा आहे, यांच्या पुतळा हे लोक सांभाळू शकत नाही। म्हणजे आज तुम्ही बघा आमच्या काँग्रेसच्या काळी जेवढे पुतळे बनले, एक साधा पुतळा जर गावामध्ये बनतो त्याला 20-20, 40-40 वर्ष काही होत नाही, आणि 8 महिन्या अगोदर माननीय पंतप्रधान ज्या पुतळ्याचे अनावरण करतात तो 8 महिना टिकू शकला नाही। हे एक फारच भर्सना करणारी गोष्ट आहे। आमचं म्हणणं असं आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने की हे महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी लोक तात्काळ यांनी याची नैतिक जबाबदारी घ्यावी आणि इमिडिएट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आपला इस्तीफा द्यावा। आमच्या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान झालेला आहे आणि महाराष्ट्र म्हणजे पूर्ण देशामध्ये शिवाजी महाराजाच्या नावाने ओळखला जातात, पण त्या राज्याचे त्यांचे स्वतःच्या किल्ल्यामध्ये जर त्यांचा पुतळा कोसळला जाते तर याच्या मोठी गोष्ट कोणतीही नाही। हे एक शोकांतिकाची गोष्ट आहे। यांनी नैतिक जबाबदारी घेऊन इमिजिएटली ह्या महायुतीची सरकाराने आपला इस्तीफा द्यावा, हे आमची मागणी आहे। त्या अनुषंगाने आज एक निवेदन आम्ही माननीय राष्ट्रपतीला आज गोंदिया शहर काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत पाठवणार आहे। मालवण तालुक्यामध्ये राजकोट किल्ल्यावरील जो पुतळ्याचं अनावरण मागच्या 8 महिने अगोदर देशाचे पंतप्रधान स्वतःला ताकदवर समजणारे राष्ट्रनेता नरेंद्र मोदींनी त्याचं अनावरण केलं। आज आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मागच्या 50 वर्षामध्ये जितके पुतळ्याचं अनावरण झालं तो एकही पुतळा आजपर्यंत पडला नाही। अतिशय कमी सिमेंटमध्ये उभा केलेला पुतळा पडला नाही, परंतु 250 कोटी रुपये खर्चून ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांनी केलं तो पुतळा एका सेकंदामध्ये 8 महिन्यामध्ये कोसळून जातो। ही लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडली आणि त्याचं कंत्राट, त्याचं आर्किटेक्चर, त्याचे स्ट्रक्चरल डिझायनर जे लोक होते त्यांना कुठल्याही प्रकारचा एवढ्या मोठ्या कामाचा अनुभव नसताना फक्त ते RSSचे दलाल असल्यामुळे त्यांना काम देण्यात आलं आणि या कामामध्ये षडयंत्र केलं ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारने नौदलाला हाताशी धरून त्यांनी भ्रष्टाचार केला आणि अशा प्रकारचं शिवाजी महाराजांच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार करून पैसे कमावणाऱ्या सरकारचा निषेध करण्याकरता आज गोंदिया शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो।